आपल्या मनोज डायरे ब्लॉग या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर आज आहे अंजपला अड्डा। तर नक्कीच अंजप अड्डा म्हणलं का नक्कीच पब्लिक डिमांड आणि प्रेक्षणीय असा अड्डा असतो आणि खूप शर्ती होतात या ठिकाणी, मोठी मोठी बैलं पण येतात। तर आज बघू कोण कोण आलं अड्ड्यामध्ये। तर मी आलोय। नक्कीच चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा पहिल्यांदा, आणि नक्कीच व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर बघू कोण कोण आलं अड्ड्यात। तर जाऊ आपण आता अड्ड्यात। तर मित्रांनो अंजप अड्ड्यात तर बघा आपण आल्यात आपल्याला इथे मस्त असा नंदी दिसला शाहीर, नक्कीच बिंजोडचा बादशाह आहे। शंभू 35 ग्रुप हेदवली यांचा रायबा आज अंजप अड्ड्यामध्ये। चायना ग्रुप मानिवली यांचा बगीरा आज बघा अंजप मैदानासाठी सज्ज बगीरा। तर नक्की गाडी जमली वाटते बगीराची। बा पिंपळीकरांचा मान्याबाई, मान्याबाई आणि बगीरा पालणार आहे। तर नक्कीच प्रेक्षणीय अशी बिंजोड आहे मान्याबाई आणि इकडे बगीरा। बा डोने वांगणीकरांचा प्रधान आणि लक्षा आज अंजप अड्ड्यात लवकरच गुलालाचे मानकरी झालेत। तर बा मस्त असा गुलाल पाडला अंगावर आज। A1 जोडी आहे त्यांची। नक्कीच आपल्याला सभापती केसरी मैदानात पण ही जोडी बघायला मिळाली होती आणि आज पण त्याच जोडीनं गुलाल घेतलाय। बघू शकता तुम्ही, बघू शकता आपण इथे लक्ष आणि प्रधान गुलालाचे मानकरी झाले आणि गौरव शेठ कोरडे आपल्या समोर आहेत त्याचे मालक। तर गौरव शेठ काय म्हणाला आज गुलाल झाला अंजपच्या मैदानात? झाला आज लवकर लेट आलतो पण आल्याला लगेच गाडी जमली, झाला गुलाल आता घरी पण निघालो। तर काय सांगाल ही A1 जोडी तुम्ही सांगितलं होतं मागच्या उपसभापती केसरी मैदानात पण सांगितलं होतं हीच A1 जोडी पळते, तर काय सांगाल आज पण या जोडीने गुलाल घेतलाय? गुलाल घेतला म्हणजे आमचे आता झाले भरपूर, आता 100ला आमच्या 2 का 3च गुलाल राहिलेत। यांचा आधी घरचा बैल सम्राट आणि प्रधान पळाचा, आता लक्षानं प्रधान पळते 100ला 2 का 3च गुलाल राहिलेत। लवकरच या सीझनला 100 गुलाल पूर्ण करू आम्ही। म्हणजे प्रधानचे 100 गुलाल होणार आहेत काय? कंप्लीट या सीझनला, या सीझनचे 100 का सगळे मिळून? सीझनची फक्त या 100 सीझनचे 100 गुलाल काय? तर काय सांगाल आज कशी काय गुलाल झाला? कोणती गाडी होती ही समोरची? आपलं म्हणजे नाव तर घेऊ शकत नाही गाडीचा, झालती आधीपासून त्यांच्या आधी एक गाडी झाली त्यांच्यासोबत, आज डबल झाली म्हणजे मैत्रीपूर्ण शर्यत झाली। मैत्रीपूर्ण गाडी आली। तर काय सांगाल पायरा आज कसा काय याद ठेवणार का? आज ठेवणार, आता घाटावर गेला तरी पेडगावला पण बघू हीच गाडी पाळणार आमची। पेडगावला हीच गाडी पालायची आहे काय? तर काय सांगाल प्रधान बद्दल आज कसा पालाला? प्रधान आज पण भारी पळाला, तरी फटी थोडी शॉर्ट होती, पुढं बैल वाढतो, बैलाला जेव्हा वाढायचं चान्स भेटतो तेव्हा बैलाला पळायला नाही भेटला तरी जास्त झाली गाडी। ड्रायव्हर वगैरे कोण होता आज? आज आपला जय बुरकुले काढा, जय बुरकुले काय? आज पंकज ड्रायव्हर नव्हते, ते जरा बोनीला गेलो। आणि सुट्टी वगैरे कोणी गेली आज? सुट्टी आपल्या सचिन पाटील शेली, त्यांचा पण आज सुद्धा वाढदिवस आहे, त्यांना पण वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। आणि याच्याबद्दल काय बोलशील लक्षाबद्दल? लक्ष म्हणजे पब्लिकचा भिताड आहे, उकळून गावाची शाळेत। आज कसा पळ होता यांचा? चांगली गाडी पळाली ती पण, हे म्हणजे दोघांची गाडी चांगलीच पळते। नक्कीच शुभेच्छा असतील असंच गुलाल ठेवेल आणि लवकरच 100 गुलाल तुमचे पूर्ण होतील। धन्यवाद। बघू बोरीवाडीला करू 2 गुलाल 100%। धन्यवाद। तर आपल्या समोर आहे पोशीरकरांचा पिस्टन आणि कशेलेकरांचा राजा, नक्कीच A1 जोडी आहे। तर आणि त्याचे मालक आहेत आपल्या समोर। तर काय सांगाल आज ही तुमची A1 जोडी गुलाल झाला आज अंजपच्या मैदानात, या जोडीबद्दल काय सांगाल? गुलाल झाला आमची एक मैत्रीपूर्ण शर्यत होती, आज आम्ही गाडी मारली असते। तर प्रत्येक मैदानात तुमची हीच गाडी पळते राजा आणि पिस्टन आणि गुलालात असं प्रत्येक मैदानात काय सांगाल? राजा आणि पिस्टन A1 जोडी आहे का? गाडी शर्यत पडलीच ना, आज 10-11 गुलाल झाले आमची शर्यत पडलीच। 10-11 गुलाल झाले का? शर्यत पडलीच नाही का? कसं काय काय सांगाल या बैलांचा पल वगैरे कसा आहे? भारी सारखे पडतात, दोघे सारखे बोलतात काय? तर 10-11 गुलाल झाले आणि काय सांगाल कुठून खरेदी केली होती ही बैला? पहिला आम्ही इकडं आमच्या गावाकडेच खरेदी केलेली। गावाकडेच काय? राजाबद्दल काय सांगाल? राजा कशी बैला बांधतात? नक्कीच 100% गावठी किल्लार सगळे साज आहेत। इकडं बघा काही जण चालले गेली। कुडवंकरांचा पाखरे आहे बघा इथं आलाय, नक्कीच आज बिंजोडला आलाय अंजपच्या मैदानात। तर काय सांगाल आज जमली आहे गाडी? जमले गाडी। तर पाखऱ्याबद्दल सांग ना, आपल्या उपसभापती केसरी मैदानात पण गटपात झाला होता, तर काय सांगशील कोणता पायरा होता? नखरे आणि पाखऱ्या गटपात झाला होता काय? तर आज कोण आहे पायरा? आज बोरीचा वाघऱ्या, ववलेवाल्यांचा वाघ्या। तर काय सांगशील आज कशी काय पायरा कधी काढून आला? पायरा सकाळीच झालाय। तर याच्या आधी पळाली आहे कधी ही गाडी? पहिल्यांदा पहिल्यांदाच आहे काय?
आणि आज गाडी जमली, कुणाशी जमली गाडी? रुद्र मालवाडी. मालवाडीचा रुद्र आहे काय? मग कशी काय आज अपेक्षा? होईल गुलाल. होईल गुलाल काय? मग पाखऱ्याबद्दल सांग ना. आता आपला पावसाळ्यात कुठं असेल पाखऱ्या? पावसाळ्यात घरीच काय? घाटावर नाही पाठवते? गेला तर 1 महिना. गेलं तर 1 महिना काय? पेडगावचं कसं काय नियोजन? पेडगावचा नाही. पेडगावचं नियोजन नाही, फक्त बिनजोडच केलं का आपले? मोरगावचा बिनजोडला म्हणजे 27 तारखेला. नक्कीच आपल्याला बिनजोडचाच बादशाह आहे पाखऱ्या. तर किती गुलाल झाले त्याच्या या सीझनला? 10-12 गुलाल झाले का? नक्कीच बघा मित्रांनो. किती दाती या? 2 दाते. दुसरा आहे का अजून? मित्रांनो हाईट बघा. नक्कीच आदतमध्ये तर बऱ्याच गाड्या खेळल्या आणि तर नक्की शुभेच्छा असतील, होईल आज गुलाल तुमचा. धन्यवाद. बघा पाखऱ्याला पायऱ्या वाघ्या, ओवलेकरांचा वाघ्या. टपकरांची नवीन खरेदी फायर आणि सुगवेकरांचा रब्बर आज गुलालाचे मानकरी झालेत. तर काय बाबा, कसा काय झाला गुलाल आज? मस्त. आमची घरची गाडी पळणार होती, राजा आणि फायर, आणि यांची पण कान आणि रबरची गाडी पळत होती. पण आमची दोन्ही पण गाडी जमत नव्हत्या, मग आम्ही पायऱ्या पडली. ही गाडी जमवली आणि ही गाडी झाली. तर कोण होती समोरची जोडी? नीरू ड्रायव्हर एक्सेलचा गुरु आणि एक्सेलचे होते आणि जितेवाल्यांचा वासर झाला. आणि मग काय सांगाल, फायर कधी खरेदी केलाय? फायर आपण कधीच खरेदी केलेलं आहे, त्याला 2-3 महिने झाली. आदत आहे ना अजून? आदत आहे अजून. आणि त्याच्यानंतर त्याच्या बऱ्याचशा गाड्या झाल्या राजामध्ये आणि बाहेर पण बऱ्याच गाड्या झाल्या. म्हणजे किती गाड्या आल्या तरी पण? किती गाड्या आल्या? 20-25 गाड्या झाल्या. 20-25 गाड्या आल्या का या सीझनला? कधी खरेदी केलाय? आता 2-3 महिने झाले. तर नक्कीच राजानं तर तुमचं खूपच नाव केलंय, फायर पण तसंच नाव करतोय. आणि काय वाटतंय भविष्य किती नाव करेल? उगाचा सितारा येतो आमचा आणि 100% आमचं पुढच्या वर्षी पण तो असंच नाव करेल. 100%. अपेक्षित आहे. तर मग यो पायरा कसा काय? म्हणजे हा पण आमचा घरचाच बैल आहे. MPL बावरे ग्रुप म्हणजे आमचा घरचाच सगळे संबंध आहेत पोरांची, आणि अशा प्रकारे ही गाडी पाळायची. तर किती दिवस हो पायरा टिकून राहील काय वाटतंय? ते बोलतील तोपर्यंत. उद्या तर उद्या आता पण डबल पण पाळवायला आपण तयार आहे. 100%. तर जाऊ आपण आता रबरकडे. तर काय सांगाल, तुमचं झेंडू MPL बावरे ग्रुप सुगवे, झेंडू बावरे आणि चिन्यानी तर खूपच नाव केलंय. तर रबरचं मध्ये काय तुम्हाला भविष्य दिसतंय? रबर आत्ता तरी 4 गांधी बोलतो. रबर हा आमच्या झेंडूच्या मागं हाच नाव करणार. रबरच नाव करणार का तुमचं? 100% म्हणजे नक्कीच याचं भविष्य तुम्ही याच्यामध्ये पाहताय. तर कसं काय वाटतंय का ते, कसं आहे याच्याबद्दल काय सांगाल? याच्याबद्दल म्हणजे वासराचं असं एक हाऊस म्हणून आणलं, वासराला व्यवस्थित शिकवलं, 4 गांधी वासरू पळायला लागलं. तर आणि पायरा केला तुम्ही इथंच ते बोलताय का? कसं काय म्हणजे पायरा काय बघून पायरा केला? इथले तेच आता महेशचा फायर आपल्याला माहीतच आहे, त्याच्यामुळे इथं गाडी नव्हती जमत. महेशला बोललो चल आपण गाडी जमू, आपली गाडी बोलू, झालं बोला. तर याची खरेदी वगैरे कुठून गेली? याची खरेदी हा वासरू चाकणवरून आलेला होता, आपल्या एरियामध्ये होता. हा वासरू कुणाला माहिती नव्हता. तर चाकणवरून खरेदी करून म्हणजे त्याची दुसऱ्याने आणला होता, त्याच्याकडून तुम्ही घेतलाय. कितीची खरेदी काय सांगाल? खरेदी त्याची स्वस्त आहे, 22,000 खरेदी. 22,000ची खरेदी काय? तर मग मागणी वगैरे येते बैल पालायला लागल्यानंतर? येते त्याला, वासरू आपल्याला द्यायचं नाही सध्या. नक्की म्हणजे आपले जे बैलांनी आपलं जसं नाव केलं तसं हा करेल तुम्हाला वाटतंय? तर 100% तुमचं नाव करणार. तर कसं काय, ड्रायव्हर वगैरे कोण होता गाडीवर आज? ड्रायव्हर महेश होता, फायरचा मालक. स्वतः मालक होते का? तर आता पावसाला येणार आहे, आपला बिनजोडचा सीझन संपला आहे. तर याच्यानंतर बैल कुठे असेल आपला? नाही, वासरू घरीच ठेवलं. वासरू घरीच काय? तर आपले झेंडू वगैरे बैल कुठे आहेत? झेंडू जाणार आहे आता, मोरगावला जाणार आहे. मोरगावला पेडगावचा नियोजन त्यांचं. झेंडूचा आणि चिन्याचा काय? तर नक्कीच त्या बैलांनी जसं तुमचं नाव केलं तसंच आपण करेल आणि नक्कीच शुभेच्छा असेल तुम्हाला, असंच तुम्हाला गुलाला ठेवेल. धन्यवाद. नाव काय तुझा? आरंश. तर बघा कसा गुलालात मागते. कोणता बैल आहे तुमचा? राजा. आज जिंकला कोणता? हायर जिंकला. इकडे बघ, शाळेत जातो शाळेत. हीच शाळा. सबस्क्रायबर आहे आपला आणि त्यांनी लांबूनच आवाज दिला. तर काय नाव आहे बाला तुमच्या बैलाचा? कॉकटेल. कुठला आहे तुमचा कॉकटेल? सालवडचा कॉकटेल. बघा मित्रांनो, नक्कीच कुणाच्या नावाने बोलतो? सालवडचा कॉकटेल. बा कधी घेतलाय तुम्ही? महिना झालाय. किती शर्ती झाल्या त्याच्या? 15 शर्ती झाल्या. आज कोण होता पायरा कॉकटेलला? अण्णा होता काय? तर मस्त गुलाल झाला काय? कसं वाटतं मग कॉकटेल बद्दल काय म्हणशील? मस्त बोलतो का? म्हणजे तू शाळेत कितवीला आहे? 7वीला. मग आता शाळेत बिलेत जाणार आहे का नाही आता? मग आता तुमचं कॉकटेल आपल्या बिंजोरच्या शर्ती बंद झाले, घाट वगैरे जायला घरीच राहील? आदत आहे ना अजून? तर बघा मित्रांनो, कॉकटेल नक्की शुभेच्छा असतील, असंच तुम्हाला गुलालात ठेवील.
तर इकडं बघा बालदी बिल्दी भेटले आणि धन्यवाद. चल बघा वेदवलीकरांचा 35-35 रायबा आज गुलाल झाला. कोण होता रायबासोबत? रायबा वजीर 916 वजीर. आणि समोरची गाडी कोणती होती? समोरची मैत्रीपूर्ण गाडी झाली. काय नाही मैत्रीत गाडी झाली. मैत्री मित्रा तर नक्कीच म्हणजे आज गाडी झाली, उद्या पायऱ्यात दिसेल काय? 100%. 100% शुभेच्छा असतील, असाच गुलालात राहील. इकडे बघा वजीर मोहीन शेठ वापशीकर यांचा वजीर 916. कशी पालायला आज वजीर? चांगली पालाली. तर कसं आहे पायरा कसा आहे घडून आला? आम्ही सकाळी फोन लावला आणि मग कोण होती समोरची गाडी? मैत्रीपूर्ण गाडी झाली. सर्जा होता आणि दीपक सावंत. मग काय वाटतंय कसा पालाला आज? पल कसा लागला बैलांचा? ड्रायव्हर कोण होता गाडीवर? जय बुरकुले. तर नक्कीच शुभेच्छा असतील बा मित्रांनो. जाऊ आपण कुठे बांधलेत बघू. नक्कीच बाईट येईल आपल्या चॅनलवर. धन्यवाद. 916 वजीर आपले नारायण फोपे ड्रायव्हर आहेत. तर दादा आज कसं काय झालं अंजपचं मैदान? चांगला झाला एकदम मस्त झालं. तर किती गाड्या हाकलल्या तुम्ही? झाले 7-8 गाड्या हाकलल्या. 7-8 गाड्या हाकलल्या काय? मग काय हाकल कोणते बैल हाकलले? आज नाही एवढं लक्षात. नवीन गाड्या सगळ्या हाकलल्या. बघा आता किकवीचा हाकलला, त्याच्यानंतर डबल अंजपचा हाकलला, चोरावल्याचा हाकलला. तर तुम्ही वासरं जी हाकलली तर कसं वाटतंय तुम्हाला? म्हणजे वासरं मस्त पडला वासरू, पण थोडा कमी होता. मस्त पाहिली का वासरं? कसं काय वाटतं? त्यांच्या मालकांचं नाव करतील का? नाव नाही माहिती त्याचं, पण मस्त करतील. आणि तुमच्या दावणीला कोणतं वासरं वगैरे आहेत का? नाही आमच्यानं एक घेतला, आता नवीन खरेदी केली 1 जानेवारीला. आपला 1 जूनला. 1 जूनला काय? हां. तर फेरा वगैरे टाकला त्याला? नाही अजून टाकला आहे. तर 2-3 गाड्या झाल्या त्याच्या पहिले मला घेतला. तर नक्कीच तुम्ही नामवंत ड्रायव्हर आहेत आणि मोठ्या मोठ्या गाड्या तुम्ही हाकलता. तर काय सांगाल किती वर्ष आहे? वय काय आहे तुमचं? माझं वर्ष 34-35 असेल, पण भरपूर जवळ 13-14 वर्षाचे हाकलतो. पहिले बंदीच्या अगोदर पण हाकलल्या, पाराणीच्या हाकलल्या, त्याच्यानंतर काड्यांच्या हाकलल्या. डबल बंदी आली, त्याच्यानंतर डबल बंदी गेली, डबल आता डबल ड्रायव्हर के क्षेत्र. तर नक्कीच शुभेच्छा असेल तुम्हाला. गुलालात ठेवतील तुमची नंदी. आपण एक दिवस नक्कीच आपल्या चॅनलवर तुमची बाईट येईल. नक्कीच धन्यवाद. तर अंजप अड्ड्यामध्ये बघा मस्त असा गुलाल पाडलाय वासरूवर. तर काय सांगाल दादा काय नाव आहे याचा? शंभू. तर आपला शंभूवर गुलाल पाडला. कुठला आहे शंभू? उकरुलकरांचा शंभू. तर कोण होता शंभूला पायरा आज? बाजीराव सरकार कोशानी यांचा मथुर. तर कशी पाळली गाडी? जुलूम पाळली. आणि किती वेळा पाळली ही गाडी? 9 वेळा सतत गुलाल झाला गाडी. 9 वेळा गाडी पाळली आणि 9 वेळा गुलाल बसलाय काय? तर काय सांगाल ही कशी पळते जोडी? म्हणजे तुम्ही काय बघून पायरा केला होता? पायरा म्हणजे आमच्या घरचे वेळेस संबंध आहेत. घरचे 8-3 गाडी पळते. 8-3 गाडी पडते काय? तर मग कसं काय भविष्य बघताय तुम्ही आपल्या शंभूमध्ये? भविष्य काय नाही, आता सगळं स्वप्न तर पूर्ण केलं. सगळं स्वप्न पडलं. तर बिनजोडलाच पळतो ना शंभू? बिनजोडला 3 फेऱ्या लावून पळतो. 3 फेऱ्याला. तर किती कुठे कुठे पाळाला 3 फेऱ्याला? कर्जत केसर लावून झालता. 2 नंबरला थोडं उतरली गाडी. घाटाला 2 नंबरला उतरली काय? तर मग याच्या पुढचं आता कधी 3 फेऱ्याचं नियोजन असेल का घाटावरचं? असेल बहुतेक. आता बघू मैदान होईल तसं. तर आता 21 तारखेला पेडगाव हिंद केसरी मैदान आहे, तिथे दिसेल का आपल्याला? दिसेल. तर मग काय बघतं याचं पुढचं नियोजन कसं असणार आहे? आता नियोजन बघू आता पुढचं होईल तसं. तर शंभूबद्दल सांगा ना. कुठून खरेदी वगैरे केला होता तुम्ही? आम्ही कराडवरून केली खरेदी. कराडवरून खरेदी. कशी काय एवढ्या लांबून खरेदी झाली होती? आता आमच्याकडलं एक नियोजन करतो आमच्या त्यांनीच उतरवलेला, तर केली नियोजन खरेदी आम्ही. कितीची खरेदी आहे काय सांगाल? 1.5 लाख. 1.5 लाखाची खरेदी. तर नक्कीच मोठ्या रकमेची अशी खरेदी आहे. तर पळून तर त्याने रकमे पैसा वसूल केला आहे. खूपच नाव पहिल्या शर्यतीला. तर अशी तुमची आठवणीतली शर्यत सांगा ना एक. शर्यत बोलला तर आमची घाटावली शर्यत. आमच्या गणपत ड्रायव्हरचं पोसरीचा शंभू आहे ना, तो टाकलेला. आम्ही बादशाहची गाडी पकडलेली. बादशाह नाव नाही म्हणजे सांगू, तर सुंदर अशी गाडी पडली. तर नक्कीच मोठी अशी गाडी पकडली होती आणि ती शर्यत विन झाली होती. तर काय सांगाल याचा स्वभाव वगैरे कसा आहे? खूप रागीट आहे. खूप रागीट आहे काय? तर मग याची सुट्टी वगैरे कोण करतो? सुट्टी सौरभ. आणि याचा रागीट आहे म्हटलं तर याचं म्हणजे देखरेख घरची वगैरे कोण सांभाळ कोण करतो? सांभाळ आम्ही असतो पुढे सगळी. घरीच याचा स्वभाव कसा असतो? घरी पण रागीटच स्वभाव असतो. मग त्याचं खाणं वगैरेचं कसं काय तुम्ही बघता? आपलं काय 2 टाईम खेळत असतो. 4 मका बिका. तर त्याच्याबद्दल थोडी माहिती सांगा ना. तुम्हाला काय बघताय म्हणजे तुम्ही त्याच्यामध्ये? देवरूपच बघतो आम्ही. देवरूपच बघतोय. तर याच्यासारखी अजून किती नंदी आहेत तुमच्या दावणीला? एकच नंदी. एकच आहे का? तर मग नक्कीच शुभेच्छा असतील. अजून एक घरी आहे. त्याचं नाव काय? जोकर. जोकर. तर मग जोकर आणि याची गाडी कधी पळवली का तुम्ही? ना अजून छोटा आहे. पुढच्या वर्षी नक्कीच ट्राय करू. आणि पावसाळ्यात याचं कसं काय नियोजन असेल? पावसाळ्यात बैल घरीच असतो, पण घाटावर मैदान असताना नेतो. घाटावरून टेम्पो करून तुम्ही जाता काय? टेम्पो आमची स्वतःची.
तर नक्कीच पळून तर बैलांनी तुमचं खूपच नाव केलं आहे. तर असंच पुढे तुमचं नाव करत राहील, तुम्हाला गुलालात ठेवत राहील आणि धन्यवाद बाहेर दिल्याबद्दल. बघा शंभूला पायरा होता बाजीराव सरकार कोशन यांचा मथुर. पहा मित्रांनो कसा आहे मथुर, व्हाईट गोल्ड मथुर आहे हो. तर नक्कीच मथुर भारत केसरी मथुरच्या नावाप्रमाणे याचं पण काम आहे. नक्कीच खूप चांगला पळ आहे. तर मस्त अशी गाडी पळाली शंभू आणि मथुरची. बरेच बैला आल्यात, नक्कीच बऱ्याच जणांचे गुलाल झालेत, काहींच्या गाड्या पडल्यात. तर नक्कीच आपण बघू शकता काहींच्या गाड्या पण जमल्या नाही. मस्त असा अंजपचा मैदान झाला. इकडे बा वासरू आहे, वासराला येसम पण नाही अजून. काय नाव आहे याचं? बाजीराव. तर बाजीराव बा नवीन खरेदी आहे का? कधी खरेदी केली? 2 महिने झाले. त्याला येसन नाही वगैरे काय नाही, म्हणजे कसं काय पडलं होतं मग तुम्ही? अरे येसन टाकली थोडा, आता रिवर्स झाला त्याच्यामुळे येसन परत काढली, डबल काढली काय? मग आज काय झाला? आज गाडी जमली नाही, मग फेरा मारला. कोणामध्ये पेरा मारला? सायकल ड्रायव्हरचा बाजूला होता. तर मग कसा पळाला पेरा? फेरा तर चांगलाच नाही. तर येसन नसले बैल कटबीट नाही होत, तर मग कसं मग आवडतो काय? त्याचा स्वभाव वगैरे कसा आहे? स्वभाव तर रागीटच आहे, पण कुणाचा आहे, कुणाच्या नावाने बोलतो? कुमारीला साईज करले बेकरी आणि जेली ग्रुप बेकरी. जेली ग्रुप बेकऱ्याचा आहे बा मित्रांनो. तर मग काय बघता याच्यामध्ये तुम्ही? तर काय बघू शकतो. तर कितीची खरेदी आहे ही? 1,60,000. 1,60,000ची खरेदी. तर काय सांगाल याच्याबद्दल? काय बघून खरेदी केला तुम्ही? त्याचं शरीर आणि तिथं कांड्याला पडत होता. कांड्याला पडलं होतं काय? तर मग आपल्याला इकडे बिनजोडला पळवायचा कसा काय निर्णय घेतला तुम्ही? बिनजोडला तेच म्हणजे त्यांची गॅरंटी होती का बिनजोडला पडून देऊ. पळून घेतला का तुम्ही? तर मग काय बघता याच्यामध्ये भविष्य तुमचं? तर भविष्य बघू पुढं कसा पडतो. तर शर्ती वगैरे किती झाले? 22 22 गुलाल गुलाल झाले. झाले. तर नक्कीच 22 गुलाल झाले आणि असाच गुलाला ठेवेल तुम्हाला. धन्यवाद, शुभेच्छा देतो. धन्यवाद. नक्कीच व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघते म्हणजे व्हिडिओ नक्कीच आवडली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि पुन्हा एकदा सांगतो चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच व्हिडिओ येतील आपल्या चॅनलवर शर्तींच्या. तर धन्यवाद.